प्राजक्ता बरोबर हे पारिजातक. हे याचे पासून बी झाड तयार होते, फांदीपासून बी झाड तयार होते. ते वाळीला पाहिजे असं नाही बोलला हे. प्रत्येक झाड वेगळे बघा. सावली तर देणार का नाही? उन्हाळ्यामध्ये आपण असं थांबतो का? नाही पाहिजे का नाही? लावल्यानंतर काय होते सांगतो तुम्हाला. त्याच्यासोबत माती सुद्धा वाहून येते. बांबूचे झाडं लावल्यानंतर काय होतं, त्याच्यामुळे माती वाहून जाऊ देत नाहीत खाली. जर हे लावले नसते त्या उताराची पूर्ण माती, आता मोठा पाऊस झाला आपण पाहिला आपल्या शेतातून माती वाहून जाते, खरडून जाते माती. आता इथं कुठं खरडलेली दिसायला का तुम्हाला? त्या काठापर्यंत बघा. तर या ठिकाणी आम्ही बांबूचे झाडं लावले. बांबूच्या झाडाच्या मुळ्यानं काय केलंय, माती खाली वाहून जाऊ दिली नाही. त्याच्यामुळे काय म्हणतो आपण, मातीची धूप झाली नाही. अलग लक्षात. तर तुमच्या शेतामध्ये कुठं असा उतार असला तर त्या ठिकाणी तुम्ही बांबूचे झाडं लावू शकता. एक तर आपल्याला त्या बांबूचे जे काठी वगैरे असते हे सुद्धा आपल्या कामासाठी येतात ना. मोर येतात, ससे येतात, डुक्कर येतात. मला माहित आहे, हिरवं सोनं म्हणतात. ते बघा ऐका ना. आता मी सगळ्या पुढे जातो. मोराचा पंख आहे. नाही तर लय छान दिसायलेत मोराचे पंख. मोराला मारायचं आणि त्याचे पंख काढून घ्यायचे असं करायचं नाही. त्या मोराला सुद्धा माहित असते की आपल्याला म्हणजे माणसाला त्यांचे पंख आवडतात, म्हणून ते एक एक पंख आपल्यासाठी सोडून जाते. अलग लक्षात. चला झाडाकडे बघत ना. प्राथमिक शाळा जलालदाबा, तसंच शाळेचे शिक्षक आदरणीय रिखे सर, काशिदे सर, सूरज पल्ले साहेब, राठोड साहेब, तसेच आमचा सर्व स्टाफ, आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी वरिबाग औंढा नागनाथ यांच्यातर्फे सर्वांचे स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण वन्यजीव सप्ताह साजरा करत आहे. तर वन्यजीव सप्ताह 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन विभाग मोठ्या उत्साहात वन्यजीव सप्ताह साजरा करतो. तर प्राण्याचे नावे सांगा. 5 पाळीव प्राण्याचे नावं. हात वर करा, मी त्याला विचारतो. बसूनच सांगायचं, उभं राहायचं नाही का? हां सांगतो. हां कुत्रा, हां बैल, गाय, शेळी, हां मांजर. बरोबर. त्याच्यानंतर वन्य प्राण्याचे नाव सांगा तुम्ही. हां सांगतो. बरोबर. आता तुम्ही पाहिलेल्या वन्य प्राण्याचे नाव सांगा. आपण जे प्राणी वाघ पाहिला का, सिंह पाहिला का, चित्ता पाहिला का? नाही. तर हे प्राणी आपल्या इकडे होते, पण कालांतराने हे प्राणी नष्ट झाले, नामशेष झाले आपल्या इथून. कशामुळे झाले की त्यांचा इथला जे आदिवास होता, म्हणजे राहण्याचं ठिकाण होतं, तर ते मानवानं वृक्षतोड करून
अतिक्रमण करून नष्ट केला, त्याच्यामुळे ते प्राणी इथं राहतील का? नाही. मग हे प्राणी आपण कुठं औरंगाबादला प्राणी अभयारण्य असतात तिथं पाहतो किंवा टी व्हीत पाहतो. मग हे प्राणी कशामुळे नष्ट झाले, त्याच्यामध्ये मानवानं काय केलं? तर आता आपण बिबट्या आपल्या परिसरामध्ये सुद्धा आता आहे. आपल्या नाही, पण त्याच्या बाजूला जे शेंदूरसणा वगैरे आहे तिकडे बिबट्या आहे. कशामुळे? कारण बिबट्या सुद्धा आपल्या इकडं नव्हता. कालांतराने वृक्ष लागवड आपण मोठ्या प्रमाणात केली आणि त्याचा अधिवास तयार झाला. अधिवास तयार झाल्यानंतर बिबट्या आपल्या इकडं, त्या बिबट्यानं 3 किल्ले दिले होते आपल्या जंगलामध्ये, म्हणजे आपल्या जंगलाला भिडून समोरच्या जंगलामध्ये. तसंच जंगल जर आपल्या इकडं तयार झालं तर आपल्या बी जंगलामध्ये बिबट्या येईल आणि त्याचे इथं पिल्लं वगैरे वाढून आपल्याला बी बिबट्या पाया भेटेल का नाही? कारण कोणताही प्राणी आपल्याला, आपण त्याला काही केल्याशिवाय कोणताच प्राणी आपल्याला इजा पोहोचवत नाही. ज्यावेळेस आपण त्यानं जर पिल्लं दिलेली असतील, त्याचं घर असतं, समजा आपलं घर आहे, आपल्या घरात एखादा चोर घुसला आपण त्याला मारतो का नाही? मग त्याच्या घरात आपण घुसल्यानंतर ते आपल्याला मारेल का नाही? कारण आपण त्याच्या घरामध्ये घुसायचं नसतं व आपण झाडं तोडायला गेलो जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी, त्या माणसावर काय करतं? बिबट्या हल्ला करते. त्याच्यामुळे करतंय, त्याला वाटतंय की बा हे मला मारायसाठी आला का नाही. आलं लक्षात? त्याच्यासाठी जंगलामध्ये कधी बी तुम्ही जर समजा एकटे आपण गेलो जंगलात, कधी एकटं जायचंच नाही. आपण 4-5 जण गेलो तर आवाज करत वगैरे गेलं आणि जर एखादा प्राणी दिसला तर त्याला आपण काय म्हणतो, असं म्हणजे त्याला दगड फेकून मारायचं नाही किंवा त्याला डिस्टर्ब करायचं नाही. जर केलं आपण, जर डुक्कर असेल, डुकराच्या पाठीमागलं लागलं तर आपण डुक्कर काय करणार, आपल्याला अटॅक करते का नाही? आणि जर आपण काहीच नाही केलं तर त्याच्या वाटानं निघून जाते. तर आपल्याकडं सध्या आपण कोणते प्राणी पाहतो? डुक्कर, हरिण, रोही, कोल्हा, ससा हे प्राणी आपण आपल्याकडे पाहतो. आता तुम्ही सांगा बरं, मांसभक्षी प्राणी कोणते आहेत? वाघ, सिंह, बिबट्या, लांडगा हे प्राणी कुत्ता, हे प्राणी मांसभक्षी आहेत. आणि हे रोही, डुक्कर हे तृणभक्षी प्राणी आहेत. आपल्याकडे काय झालं की तृणभक्षी प्राण्याची संख्या खूप मोठी वाढली. अन्नसाखळी तुम्हाला सगळ्याला माहीत आहे ना? अन्नसाखळी, मग याच्यामध्ये अन्नसाखळीमधला महत्त्वाचा जे घटक आहे ते जर आपल्या इथे नष्ट झालं तर हे प्राणी वाढणार आहेत का नाही? मग या रोही, रामडुक्कर, हरिण याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि ती संख्या वाढत असल्यामुळे ते प्राणी आपल्या शेतामध्ये यायलेत, आपलं कापूस खायलेत का नाही? आणि त्याच ठिकाणी जर एखादा आपल्या जंगलात बिबट्या असला तर काय होईल की त्या प्राण्याची शिकार करून ती संख्या जी आहे ते लेवलमध्ये ठेवणार. मग ते प्राणी जंगलातच राहणार, आपल्या शेतामध्ये येणार का नाही? प्रत्येक घटक जे या पृथ्वीवर जो घटक आहे, प्रत्येक घटक, किडा असेल, आळी असेल, काही असेल, ते प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. जसं आपण मधमाशा पाहतो, मधमाशा काय करतात? मध तयार करतात. मध तयार करता जे आपलं अन्न आहे, अन्न पण कोण तयार करते? मधमाशा करतात. कसं करतात तयार, सांगा बरं, कोण सांगते? हात वर करा. आलं लक्षात? या फुलावून त्या फुलावर, त्या फुलावून त्या फुलावर बसत परागीभवन होते. त्याच्यामुळे काय होते? अन्न तयार होते. जर ह्या मधमाशा नष्ट झाल्या आणि आपल्या जर समजा जर एखादा ज्वारीचा असेल हे किंवा गव्हाचा असेल, कोणतंही फुलं असलं त्या फुलं, या फुलावर दुसऱ्या फुलावर बसतात. त्याच्यामुळे काय होते? त्याच्यात परागीभवन होऊन अन्न तयार होते. तर ह्या मधमाशा नष्ट झाल्यानंतर आपल्याला अन्न तयार होईल का खायला? आपल्याला फक्त मधमाशामध्ये मध तयार करायला, पण ते दुसरं सुद्धा काम करायला का नाही? काम करतात. त्याच्यामुळे प्रत्येक मधमाशा सुद्धा असल्या तरी आपण काही ठिकाणी जंगलामध्ये आपण बघतो की आपण जंगलाला काही लोक उन्हाळ्यामध्ये आग लावतात. आग लावल्यानंतर समजा एखादं गाव आहे तुमचं, झोपड्या बनवलेल्या, आणि तुमच्या झोपड्याला आग लावल्यानंतर तिथं जर छोटे छोटे काही लेकरं असतात, मथारी असतात, त्याला पळता येत नाही किंवा चलता येत नाही लेकरं, तर ते काय होतील? भासतील ना. तसा जंगलामध्ये काही छोटे पिल्लं असतात पक्ष्याचे, असतात का नाही? घरटा असतं एखाद्या याचं, त्याच्यात पिल्लं असतात आणि आग अशी जोरात येते, त्याला उडता येते का? ते काय होतात? जळून जातात, नष्ट होतात का नाही? आपल्याला थोडंसं भाजल्यानंतर इजा होती का नाही? तशी या पक्ष्यांना, प्राण्यांना होत असेल का नाही? तर तुम्ही प्रत्येक आता तुम्ही जंगलात जात नसाल, पण तुमचे आई वडील ज्यावेळेस लाकडं आणाय किंवा एखादा आपण मधमाशाचं घरटं आहे, आपण त्याला काय करतो? हे करण्यासाठी आग लावतो, थोडीशी लावतो का नाही?
तर तशी आग लावायची नाही, कारण आग लावल्यानंतर उन्हाळ्यामध्ये पूर्ण आपलं जंगल नष्ट होते, त्याच्यामध्ये प्राणी मरतात, झाडाला सुद्धा इजा होते, झाडं सुद्धा जळून जातात. मग उन्हा आज तुम्ही सगळेजण इथं काय बसले, इकडे काऊन नाही बसले? ऊन लागायला नाही इकडं. मग झाड जर जळून गेलं, इथं झाड जर नसतं तर तुम्हाला ऊन लागत होतं का नाही? मग झाड महत्वाचं आहे का नाही? आपण एवढे मोठे इकडे झाडं लावले, तिथून तुम्ही येत होते, तुम्हाला ऊन लागू देत होते का झाडं? झाडं आपले मित्र आहेत आणि त्याचं रक्षण करणं कोणाचं काम आहे? ते बोलू शकतात का आपल्याला? बोलू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचं रक्षण आपली सर्वांची जिम्मेदारी आहे. फक्त आमच्या वन विभागाची जिम्मेदारी नाही, तुमच्या सगळ्याचीच जिम्मेदारी आहे. कारण इथं जर झाड असलं आणि इथं 3 वर्ष राहिल्यानंतर आम्ही इथून निघून जाणार, पण तुम्ही या गावात राहिल्यानंतर कधीतरी या झाडाच्या सावलीला किंवा झाडाच्या फुलं किंवा फळं घेऊन जासाल का नाही तुम्ही? हे तुमच्यासाठीच आहे, सगळ्यासाठी. म्हणजे हे जंगल जे आहे फक्त हे गावाल्यासाठी आहे. गावाल्याला काय वाटतंय की जंगल हे वन विभागाचं आहे, आलं का लक्षात? पण वन विभागाचं नसून हे आपल्या सगळ्याची प्रॉपर्टी आहे आणि ही सांभाळून ठेवणं आपली सर्वांची जिम्मेदारी आहे, आलं का लक्षात? आता याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एवढे फुलं पाहिले, इथं पाहिले का नाही? मग तुमच्या दारासमोर एकच झाड नाही, तुम्हाला फुलं भेटतील का? मग प्रत्येकानं आपल्या दारासमोर, आपल्या शेतात, विहिरीजवळ काय करायला पाहिजे? झाड लावलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये झाड लावायचं. उन्हाळ्यामध्ये 2-3 वेळेस, आता गेल्या वर्षी तुम्ही आले होते इथं, तेवढाले झाडं छोटे छोटे होते. मग आम्ही काय केलं, उन्हाळ्यामध्ये पाणी दिलं, वाचलं उन्हाळ्यामध्ये. आज किती मोठाले झाली झाडं. मग तुम्ही बी असेच झाडं लावू शकता, त्याला वाढवू शकता. तुम्ही एकदा झाड लावलं पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये त्याच्याकडे काय जाऊन पाहिलं नाही, मग ते वाचेल का झाड? तुम्हाला 2 टाइम जेवण लागतं का नाही? झाडाला उन्हाळ्यामध्ये पाणी लागतंय. मग ते पाणी देणं काम कोणाचं आहे? आपलं. कारण आंब्याचं झाड तुम्ही लावलं, तुम्ही पाणी देऊन मोठं करणार आणि आंबे कोण खाणार? तुम्ही खाणार. पाणी कोण देणार? तुम्ही देणार. पाणी तुम्ही द्यायचं, झाड तुम्ही लावायचं आणि नंतर फळ तुम्हीच खायचे. जसं तुम्ही काम चांगलं करसाल तसं तुमचं पण चांगलं होणार, आलं का लक्षात? आणि तुम्ही जर समजा नाही लावले झाड, तुम्हाला भेटेल का? मग नाही भेटणार. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये खूप ऊन पडते. ऊन पडल्यानंतर छोटे छोटे पक्षी आपल्या घराजवळ येतात, कशासाठी येतात? पाणी पिण्यासाठी. त्यावेळेस आपण काय करायचं, एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं, आलं का लक्षात? जर मातीचं भांडं असेल तर खूप चांगलं, तर दुसरा भांडा एखादा असलं त्याला एखादा कपडा वगैरे बाजूला, गरम पाणी पितात का? नाही पित. गरम पाणी नाही पित. तर आपण काय करायचं, पक्ष्यांना वगैरे, आता तुम्हाला हे मोराचे पीस आवडले का नाही? आवडले का? ते आपल्याला काही ना काही देतात. मग आपण त्याला काय करायचं, थोडंसं पाणी द्यायचं, आलं का लक्षात? आणि मोराची तुम्ही तर करत नसाल, पण तुमचे वडील वगैरे कोणी बी असलं तर मोराची शिकार करून द्यायची नाही, आलं का लक्षात? कारण आता काही लोक, आता मांस भक्षी प्राणी आहे का नाही? म्हणजे मटण खाते, पोळी बी खाते, मटण बी खाते. तर मटण असतं तर आपले बाकी मटण आहे, कोंबडं आहे, चिकन आहे. पण वन्य प्राणी कोणच शिकार करायची नाही. जे करत असेल त्यांना तुम्ही सांगायचं की बा वन्य प्राण्याची शिकार करू नका, आणि केली तर मग आम्ही काय करणार? तुम्ही काय करणार? आम्हाला सांगणार. मग आम्ही त्यांना मारणार नाही, त्यांना अटक करणार, अरेस्ट करणार, आलं का लक्षात? तर त्यांना या गोष्टी तुम्ही समजून सांगा. जे कोणी शिकार करत असतात त्यांना. आपल्या गावात तसं कोणी शिकार करत नाही, आलं का लक्षात? मिळालं का?